नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस हे बेसिक मॅथमॅटिक्सचं युनिट आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण बरेच टॉपिक्स आपण कव्हर केले. हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स, जो आपण आज स्टडी करणार आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स तो कसा फाइंड करायचा आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहे. तर बघा, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? तर सिंपल आहे. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट ट्रान्सपोज ऑफ ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स इज अ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए given matrix. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर ऑफ ए गिवन मॅट्रिक्स. म्हणजे समजा ए मॅट्रिक्स दिलेला असेल, मॅट्रिक्स ए सपोज दिलाय A11, A12, A21 आणि A22. मी 2x2 मॅट्रिक्सच घेतो फॉर एक्झाम्पल म्हणून. सपोज ए मॅट्रिक्स दिलेला आहे A11, A12, A21 आणि A22. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे काय? तर कोफॅक्टर्स फाइंड करायचे. ते आपण याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ते जर कोणाला माहीत नसेल तर व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता जाऊन. कोफॅक्टर आणि मायनर आणि कोफॅक्टर्स कसे काढायचे ते आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर आता हा कॅपिटल A11 हा कोफॅक्टर आहे या A11चा. या A11चा कोफॅक्टर कसा काढायचा? हे सोडायचं, हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा आणि राहिलं काय? A22. तर बघा कसं, A11 इज इक्वल टू -1 रेज टू 1 + 1 म्हणजे I + J, बरोबर. कारण AIJ काय असतं? AIJ इज इक्वल टू -1 रेज टू I + J इंटू मायनर ऑफ A11 इंटू A11चा मायनर. मायनर म्हणजे काय? हा रो सोडायचा, हा रो कॉलम सोडायचा, राहिलं काय? A22 इंटू A22. आता ही जी काही व्हॅल्यू येईल ती असणार आहे कोफॅक्टर या A11चा कोफॅक्टर. म्हणजे बघा आता -1 रेज टू 1 + 1 म्हणजे -1 रेज टू काय येणार? 2. -1चा स्क्वेअर काय असतो? +1 इंटू A22 म्हणजे A22 येणार. आता कोफॅक्टर या A12चा कोफॅक्टर काय? कॅपिटल A12. तो इज इक्वल टू काय असणार? -1 रेज टू आता 1 + 2 इंटू आता ह्याचा कोफॅक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे. तर हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा, राहिला काय? मायनर A21 इंटू A21 इज इक्वल टू काय येणार? -1 रेज टू 1 + 2 3 -1चा क्यूब -1 असतोय आणि इंटू त्याला A21 म्हणजे -A21 येणार. साइन चेंज झालं. आता A21 कॅपिटल A21 म्हणजे याचा कोफॅक्टर तो काय असणार? -1 रेज टू हे 2 + 1 आणि इंटू हा रो सोडला, हा कॉलम सोडला, राहिलं काय? A12 इज इक्वल टू -1चा परत रेज टू 3 म्हणजे -1चा क्यूब असतोय मायनस आणि त्याला इंटू A12 ही व्हॅल्यू येणार. तसंच A22 इज इक्वल टू काय येणार? -1 रेज टू 2 + 2 आणि हा रो सोडला, हा कॉलम सोडला, तर राहिलं काय? A11 म्हणजे इज इक्वल टू काय येणार? -1चा रेज टू 4 + 1 आणि इंटू त्याला A11 म्हणजे +A11. तर हे आले कोफॅक्टर्स. आता या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इज इक्वल टू काय येणार? आता हे इलेमेंट लिहायचे A11, A12, A21, A22 म्हणजे A11, A12 त्यानंतर A21 आणि A22.
पहिलं म्हणजे काय असते रो, दुसरं असते कॉलम. त्यामुळं रो 1 पहिल्यांदा आहे म्हणजे रो पहिला आहे, 2 पहिल्यांदा आहे म्हणजे रो दुसरा आहे, आणि हे असते कॉलम. 1 म्हणजे पहिला कॉलम, 2 म्हणजे दुसरा कॉलम. यातलं 1 म्हणजे पहिला कॉलम, 2 म्हणजे दुसरा कॉलम. राईट. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. कोफॅक्टर्स इथल्या ज्या काही व्हॅल्यू असतील त्या इथं घेतल्या की तो झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता ॲडजॉइंट म्हणजे काय सांगितलंय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे या मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज म्हणजे काय असते, रोचे कॉलम करायचे, सिम्पल आहे. तर ट्रान्सपोज ऑफ ॲडजॉइंट म्हणजे काय असते, ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. ट्रान्सपोज घ्या, मग तो असणार ॲडजॉइंट ए, आणि ते लिहायचं कसं, ए डी जे ए. ॲडजॉइंट ए असं लिहायचं, ए डी जे ए इज इक्वल टू याचा ट्रान्सपोज. आता रोचे कॉलम करायचे, A11 A12 आणि A21 A22. याच्या रोचे फक्त कॉलम केले, हा झाला ॲडजॉइंट ए. तर ही मेथड आहे ॲडजॉइंट फाइंड करायची. आता 2x2 मॅट्रिक्सला मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं. 3x3 मॅट्रिक्सला पण असंच आहे, फक्त कोफॅक्टर्स त्याचे जास्त असतात, कारण इलेमेंट जास्त आहेत. प्रत्येक इलेमेंटचा एक कोफॅक्टर येणार आहे. जर 3x3 मॅट्रिक्स घेतला तर किती इलेमेंट येणार मॅट्रिक्समध्ये, त्या 9 इलेमेंट येणार. म्हणजे 9 कोफॅक्टर्स फाइंड करायचे. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा आणि त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, तो झाला ॲडजॉइंट ए. ठीक आहे. तर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया, म्हणजे तुम्हाला आणखी जास्त आयडिया येईल. ओके. बघा मित्रांनो, पहिल्यांदा सोपा प्रॉब्लेम मी घेतलेला आहे. 2x2 मॅट्रिक्स घेतलेला आहे, ए मॅट्रिक्स, आणि त्याचा आपल्याला ॲडजॉइंट फाइंड करायला सांगितलेला आहे. तर कसा करायचा बघा. ॲडजॉइंट म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मग पहिल्यांदा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढायचा. त्यासाठी काय लागतील आपल्याला, कोफॅक्टर्स लागतील. तर पहिल्यांदा कोफॅक्टर्स काढूया. A11 इज इक्वल टू -1 रेश टू हा 1+1 आणि इंटू त्याला मायनर ऑफ. आता A11 काय आहे, याचा कोफॅक्टर आपण फाइंड करतोय. मग हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 1 इंटू 1 इज इक्वल टू काय येणार, -1चा रेश टू 2 म्हणजे -1चा स्क्वेअर +1 इंटू त्याला 1 म्हणजे 1 आन्सर आलं. त्यानंतर A12 म्हणजे याचा कोफॅक्टर, 5चा कोफॅक्टर म्हणजे -1 रेश टू हे 1+2 आणि इंटू त्याला 5चा कोफॅक्टर म्हणजे हा रो हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 2. सो इज इक्वल टू -1चा क्यूब, -1चा रेश टू 3 काय असतो, -1च, आणि -1 इंटू त्याला 2 म्हणजे -2. बघा, कुठल्याही संख्येचा रेश टू जर विषम संख्या असेल तर त्याचं जे आन्सर आहे ते काय असतं, मायनस असतं. म्हणजे -1चा रेश टू 1 काय येणार, -1. -1चा रेश टू 2 म्हणजे समसंख्या आहे. मग -1चा स्क्वेअर किंवा -1 रेश टू 2 ही प्लस येणार, +1. -1 रेश टू 3 काय विषम संख्या आहे. म्हणजे विषम संख्या जर रेश टू असेल तर मायनस आन्सर येणार, -1. त्यानंतर -1 रेश टू 4 असेल तर काय येणार, 4 कसली समसंख्या आहे, सम म्हणजे प्लस येणार. तर -1चा रेश टू 4 +1 येणार. -1चा रेश टू 5 -1 येणार. -1 रेश टू जर 6 असेल तर +1 येणार. रेश टू 7 असेल तर -1 येणार. रेश टू 8 असेल तर +1 येणार. आणि रेश टू 9 असेल तर -1 येणार. 9 पर्यंत एवढं जास्त नाही, 3 + 3 6 पर्यंत तुम्हाला येऊ शकतं 3x3 जर मॅट्रिक्स असेल तर. बघा आता कोफॅक्टर्स आता A12 झाला, आता A21 दुसरा रो पहिला कॉलम. तर आता 2चा कोफॅक्टर म्हणजे हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 5. -1 रेश टू हे 2+1 आणि इंटू 5. तर -1चा विषम आहे म्हणजे मायनस येणार आणि -1 इंटू 5 -5.
त्यानंतर a2 इज इक्वल टू -1 + 2 इंटू, आता ह्याचा कोफॅक्टर आपण फाइंड करतो a22, म्हणजे हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 6. सो इज इक्वल टू -1चा चौथा घात म्हणजे सम संख्या आहे म्हणजे +1 आणि +1 × 6 +6 येणार. सगळे कोफॅक्टर्स निघाले. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काय येणार a11, आता a11, a12, a21 आणि a22 इज इक्वल टू काय आलं, a11 किती आहे +1, a12 किती आहे -2, a21 किती आहे -5 आणि a22 किती आहे 6. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आता ॲडजॉइंट काय असते, ॲडजॉइंट a इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे रो आहेत त्याचे कॉलम करायचे. 1 - 2 हा रो आहे त्याचा कॉलम 1 - 2 हा रो आहे -5 6 त्याचा कॉलम -5 6. हा झाला ॲडजॉइंट ए. ओके, सिम्पल आहे. फक्त जरा लेंदी प्रोसेस आहे, कोफॅक्टर्स काढायला जास्त वेळ लागतोय, नाहीतर एकदम सोपा आहे. हा ॲडजॉइंट आपल्याला पुढं इनव्हर्स फाइंड करण्यासाठी लागणार आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इनव्हर्स कसा फाइंड करायचा, याच्या पुढे इनव्हर्स काढायचा असतोय, तो कसा फाइंड करायचा ते पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार. ओके, बघा असा प्रॉब्लेम दिलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे 3x3 मॅट्रिक्स आहे, ए मॅट्रिक्स. काय दिले 1 0 -1 3 4 5 आणि 0 -6 -7. आपल्याला काय फाइंड करायचे आहे, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए, याचा ॲडजॉइंट फाइंड करायचा. ॲडजॉइंट म्हणजे काय असतो, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग आपल्याला पहिल्यांदा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढावं लागेल, त्यासाठी प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढावा लागेल. आता इथे एलिमेंट आहेत 9, म्हणजे 9 कोफॅक्टर्स काढावे लागतील. तर एक एक सुरुवात करूया. कोफॅक्टर्स पहिल्यांदा a11 म्हणजे या पहिल्या एलिमेंटचा कोफॅक्टर, म्हणजे आता -1 काय येणार, हे 1 + 1 इंटू याचा मायनर, या 1चा मायनर म्हणजे कसा काढायचा, हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा आणि याचा मॅट्रिक्स डिटर्मिनंट फाइंड करायचा. म्हणजे 4 × -7 किती येणार, 7 चौक -28 आणि -6 × 5 5 पंचे 30 -30 मायनस काय येणार +30. बघा मध्ये मायनस साईन होतं, मायनस काय झालं, हे -30 आलं, -+30. पुढं इज इक्वल टू काय येणार, -1⁻²2 म्हणजे +1 इंटू हे -28 + 30 +2 येणार आणि +2 इंटू 1 काय येणार 2. कॅल्सीमध्ये सरळ टाका म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. हे 4 × -7 -28 आणि मायनस साईनमध्ये असते मायनस आणि -6 पंचे 30 -30 -30 म्हणजे +30 झालं. ओके, याचं आन्सर आलं 2. आता कोफॅक्टर a12 म्हणजे याचा कोफॅक्टर, तर -1 हे 1 + 2 आणि इंटू आता याचा मायनर हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 3 × -7 7 त्रिक 21 वजा 21, हे वजा आहे ना, 7 त्रिक वजा 21 आणि मायनस हे 5 × 0 काय येणार 0 इज इक्वल टू काय येणार, -1⁻³ मायनस येणार आणि हे -21 - 0 -21 येणार, म्हणजे हे -21 म्हणजे पुढं काय आलं -21. ओके, पुढं a13 काय येणार -1 + 3 आणि इंटू मायनर, ह्या -1चा मायनर पाहिजे, हा रो हा कॉलम सोडायचा, राहिलं 3 × -6 6 त्रिक 18 वजा 18 वजा साईन आहे 6 त्रिक वजा 18 आणि -4 × 0 काय येणार 0
इज इक्वल टू -1चा रेस टू 4 +1 आणि इंटू -18 - 0 -18 म्हणजे +1 इंटू -18 -18 येणार. ओके, त्यानंतर A21. आता हा रो संपला. आता दुसरा रो म्हणजे हे 2 आणि पहिला कॉलम म्हणजे हा एलिमेंट 3चा मायनर काय येणार -1 रेस टू हे 2 + 1 आणि त्याचा मायनर म्हणजे हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा. राहिलं काय 0 - 1 आणि -6 - 7 म्हणजे वाटलं तर मी इथं लिहितो 0 - 1 आणि -6 - 7 म्हणजे पुढं काय येणार -1चा रेस टू 3 म्हणजे मायनस येणार -1 आणि इंटू हे 0 इंटू -7 म्हणजे 0 आणि -6 इंटू -1 +6. ओके, म्हणजे इज इक्वल टू हे -1 आणि 0 - 6 -6 येणार आणि -1 - 6 -1 इंटू -6 +6. ओके, त्यानंतर A22 म्हणजे -1 रेस टू 2 + 2 आणि त्याचा मायनर. तर हा एलिमेंट आहे, हा रो सोडला, हा कॉलम सोडला. राहिले काय 1 - 1 आणि 0 - 7 इज इक्वल टू -1 रेस टू 4 काय येणार +1 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 इंटू -7 -7 आणि -1 इंटू 0 0. सो इज इक्वल टू 1 इंटू हे -7 येणार -7 इंटू 1 -7. त्यानंतर A23 -1 रेस टू 2 + 3 इंटू त्याचा त्याचा 2 3चा मायनर. हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा. राहिलं काय 1 0 आणि 0 - 6 1 0 0 - 6. सो इज इक्वल टू -1 रेस टू हे किती झालं 5 -1 रेस टू 5 विषम आहे 5 म्हणजे -1 येणार आणि इंटू 1 इंटू -6 -6 आणि -0 इंटू 0 0. सो इज इक्वल टू -1 इंटू हे किती आलं -6 येणार आहे -6 -0 -6 -6 इंटू -1 +6. राईट. आता 6 कोफॅक्टर झाले. अजून तिसऱ्या रोचे कोफॅक्टर राहिले तर ते मी इकडे काढतो. A31 काय येणार -1 रेस टू 3 + 1 इंटू त्याचा मायनर म्हणजे या 0चा मायनर. ह्याचा मायनर काय येणार हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा. राहिलं काय 0 - 1 4 5 0 - 1 4 5 इज इक्वल टू काय येणार -1 रेस टू 4 म्हणजे +1 आणि इंटू 0 इंटू 5 0 -4 इंटू -1 -4 म्हणजे -4 इज इक्वल टू काय येणार हे 1 इंटू हे -4 +4 होणार 4 इंटू 1 4. कॅल्शियममध्ये टाका सरळ येतं A32 -1 रेस टू 3 + 2 -1 रेस टू 3 + 2 आणि इंटू A32चा मायनर. हा A32 आहे, याचा मायनर म्हणजे हा रो सोडायचा, हा कॉलम सोडायचा. राहिलं काय 1 - 1 3 आणि 5 1 - 1 3 आणि 5 म्हणजे हे किती येते पुढं -1चा रेस टू 5 -1 येणार आणि इंटू त्याला 1 इंटू 5 5 आणि -3 इंटू -1 म्हणजे -3 -3 इज इक्वल टू हे 5 + 3 8 होणार 8 इंटू -1 -8. त्यानंतर A33 शेवटचा कोफॅक्टर आहे -1 रेस टू 3 + 3 इंटू त्याचा मायनर या -7चा मायनर. हा रो सोडला, हा कॉलम सोडला. राहिलं काय 1 0 आणि 3 4 1 0 3 4 इज इक्वल टू -1 रेस टू 6 सम संख्या आहे म्हणजे +1 इंटू 1 इंटू 4 4 येणार -0 इंटू 3 0 येणार इज इक्वल टू 4 - 0 काय येणार 4 इंटू त्याला 1 4. सगळे कोफॅक्टर झाले. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आपण लिहू शकतो. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू काय असतो A11 A12 A13 A21
A22 A23 A31 A32 A33. म्हणजे आता हे वळीनं आपण काढलेत ते रोनुसार लिहायचे आडवे. म्हणजे इज इक्वल टू काय येणार, पुढे लिहितो मी आता मॅट्रिक्स A11 कुठं आहे 2, A11 आले 2. पुढे A12 किती आले 21. पुढं A13 आले -18. त्यानंतर दुसरा रो आता A21 आले 6, A22 आले -7, A23 आले 6. आता इकडं A31 तिसरा रो A31 आले 4, A32 आले -8 आणि A33 आले 4. हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. आपल्याला पाहिजे काय ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. ॲडजॉइंट ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचा ट्रान्सपोज असा आपण लिहितो. मग आता ह्याचा ट्रान्सपोज म्हणजे रोचे कॉलम करायचे फक्त. म्हणजे ॲडजॉइंट ए काय येणार, ॲडजॉइंट ए इज इक्वल टू हा मॅट्रिक्स, ह्याचे रो आहेत त्याचे कॉलम करायचे. 221 -18 221 -18 हा रो होता त्याचा कॉलम केला. तसंच 6 -7 6 त्याचा कॉलम 6 -7 6. तिसऱ्या रोचा तिसरा कॉलम करायचा 4 -8 आणि 4. झालं ॲडजॉइंट ए. हा ए मॅट्रिक्स ए जो आपल्याला दिलेला त्याचा ॲडजॉइंट म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ओके, तर हे 3x3चं एक एक्झाम्पल होतं. अजून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा पुढचा प्रॉब्लेम असा दिलेला आहे, 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा ॲडजॉइंट फाइंड करायचा आहे. तर आधीचं प्रॉब्लेम आपण सोडवला 3x3चा, तसा सेम प्रॉब्लेम आहे, फक्त आपल्याला पटपट आता तो सोडवायचा आहे. बघा ॲडजॉइंट जर फाइंड करायचा असेल तर काय करायला लागेल, पहिल्यांदा कोफॅक्टर्स काढावे लागतील. कारण ॲडजॉइंट एचा ॲडजॉइंट म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मग मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढायचं असेल तर सगळे कोफॅक्टर्स आधी आपल्याकडे पाहिजेत. 1 by 1 कोफॅक्टर काढूया. A11 म्हणजे या 1चा कोफॅक्टर, म्हणजे पहिला रो पहिला कॉलम सोडायचा, राहिलं काय 2 5 2 10. बघा -1 raised to 1 plus 1 -1 raised to 1 plus 1. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. -1 raised to 1 plus 1 इंटू त्याचा मायनर 2 5 आणि 2 10 इज इक्वल टू -1चा रेस्ट टू 2 काय येणार +1 आणि इंटू 2 × 10 20 -5 × 2 10 इज इक्वल टू काय येणार 1 × 20 - 10 किती येणार 20 - 10 10 म्हणजे हे किती आलं 10 +10. आता A12 इज इक्वल टू -1 raised to 1 plus 2 आणि त्याचा मायनर ह्याचा मायनर 2चा, म्हणजे हा रो हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 7 5 आणि 8 10 7 5 8 10. म्हणजे आता -1 raised to 3 -1 येणार आणि इंटू 7 × 10 70 -8 × 5 8 × 40 इज इक्वल टू -1 इंटू 70 - 40 किती येणार 30, म्हणजे 30 × -1 काय येणार -30. त्यानंतर A13 किती येणार -1 raised to 1 plus 3. A13 म्हणजे याचा कोफॅक्टर, हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 7 2 आणि 8 2 7 2 8 2 इज इक्वल टू आता -1 raised to 4 plus 1 आणि इंटू 7 × 2 14 -8 × 2 16 इज इक्वल टू -1 इंटू 14 - 16 किती येणार -2 -1 × -2 +2 राईट. त्यानंतर A21 म्हणजे -1 raised to 2 plus 1 आणि त्याचा मायनर याचा मायनर, आता हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा, राहिलं काय 2 6 आणि 2 10 2 6 2 10 इज इक्वल टू आता -1 raised to 3 -1 इंटू 2 × 10
20 मायनस 6 इंटू 2 12 म्हणजे काय येणार -1 इंटू 20 मायनस 12 8 इज इक्वल टू -8 -1 इंटू 8 -8 ओके 8 2 2 इज इक्वल टू -1 रेज टू 2 + 2 आणि त्याचा मायनर 2 + 2 म्हणजे हा इलेमेंट आहे त्याचा मायनर हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा राहिलं काय 1 6 आणि 8 10 1 6 8 10 इज इक्वल टू -1 रेज टू 4 + 1 इंटू 1 इंटू 10 10 मायनस 6 इंटू 8 848 इज इक्वल टू +1 इंटू 10 मायनस 48 म्हणजे -38 इज इक्वल टू 1 इंटू -38 -38 त्यानंतर 8 2 3 इज इक्वल टू -1 रेज टू 2 + 3 8 2 3 म्हणजे हा इलेमेंट याचा मायनर हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा राहिलं काय 1 2 आणि 8 2 1 2 8 2 इज इक्वल टू -1 रेज टू 5 -1 आणि इंटू त्याला 1 इंटू 2 2 मायनस 2 इंटू 8 16 इज इक्वल टू -1 इंटू 2 - 16 -14 -1 इंटू -14 + 14 राईट त्यानंतर A23 झालं म्हणजे हा एलिमेंट झाला आता A31 इज इक्वल टू -1 रेज टू 3 + 1 इंटू त्याचा मायनर म्हणजे याचा मायनर हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा राहिलं काय 2 6 आणि 2 5 2 6 2 5 इज इक्वल टू -1 रेज टू 4 + 1 इंटू 2 इंटू 5 10 मायनस 6 इंटू 2 12 इज इक्वल टू 1 इंटू 10 मायनस 20 -2 1 इंटू -2 -2 ओके त्यानंतर A32 इज इक्वल टू -1 रेज टू 3 + 2 त्याचा मायनर 3 + 2 चा मायनर 3 2 चा मायनर हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा 1 6 आणि 7 5 1 6 7 5 इज इक्वल टू -1 रेज टू 5 -1 इंटू 1 इंटू 5 5 मायनस 6 इंटू 7 7 सकून 42 -1 इंटू हे किती राहिलं 37 -37 आता -1 इंटू -37 किती येणार +37 हा झाला A32 आता A33 इज इक्वल टू -1 रेज टू 3 + 3 इंटू त्याचा मायनर म्हणजे याचा मायनर हा रो हा कॉलम सोडला तर 1 2 आणि 7 2 राहतं 1 2 7 2 इज इक्वल टू -1 रेज टू 6 + 1 इंटू 1 इंटू 2 2 मायनस 2 इंटू 7 14 इज इक्वल टू +1 तसंच इंटू 2 मायनस 14 म्हणजे -12 इज इक्वल टू 1 इंटू -12 -12 सगळे कोफॅक्टर झाले 9च्या 9 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू ओळीनं इलेमेंट आता A11 A12 A13 म्हणजे हे तिन्ही ओळीनं 10 -30 आणि 2 राईट आता A21 A22 आणि A23 A21 A22 आणि A23 हे तीन -8 -38 आणि 14 त्यानंतर A31 A32 आणि A33 A31 A32 आणि A33 -2 37 आणि हे -12 हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आता ॲडजॉइंट ए आपल्याला फाइंड करायचं आहे ॲडजॉइंट ए इज इक्वल टू काय असतं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर म्हणजे याचे जे रो आहेत त्याचे कॉलम करायचे म्हणजे ॲडजॉइंट ए इज इक्वल टू काय येणार हा मॅट्रिक्स
हा रो पहिला रो आहे 10 - 32 तो कॉलम करायचा 10 - 30 आणि 2. दुसरा रो त्याचा दुसरा कॉलम -8 - 38 आणि 14. तिसरा रो आहे त्याचा तिसरा कॉलम करायचा -2 37 आणि -12. हा झाला ॲडजॉइंट ए या ए मॅट्रिक्सचा. ओके, तर 2 प्रॉब्लेम आपण 3x3चे घेतले, एक प्रॉब्लेम 2x2चा घेतला. आय होप तुम्हाला ॲडजॉइंट कसा काढायचा कोणताही मॅट्रिक्स आला असेल तर ते समजलं असेल तुम्हाला असं मी गृहीत धरतो आणि ॲडजॉइंट या टॉपिकला इथं विराम देतो. ओके, पुढे भेटूया पुढचा नवीन टॉपिक घेऊन. म्हणजे याच्या पुढचा टॉपिक कोणता असणार आहे, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. या ए मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करायचा आणि त्यासाठी ॲडजॉइंट आपल्याला काढावाच लागणार आहे. त्यामुळं ॲडजॉइंटचे जास्त प्रॉब्लेम मी सॉल्व करत नाही, फक्त 3 प्रॉब्लेम सॉल्व केलेत. इनव्हर्समध्ये परत ॲडजॉइंट काढूनच पुढे इनव्हर्स काढायचं. कारण इनव्हर्स काय असतो थोडक्यात इथं सांगतो आणि थांबतो. ए इनव्हर्स इज इक्वल टू काय असतो, ॲडजॉइंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. म्हणजे इथं परत ॲडजॉइंट फाइंड करावाच लागणार आहे. इथपर्यंत प्रोसेस सेम आहे. इथून पुढं फक्त काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड करायचा आणि त्यानं ॲडजॉइंटला डिवाइड करायचं, म्हणजे इनव्हर्स आपल्याला मिळतो. तर ते आपण पुढचा टॉपिक आहे तो यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया आणि त्याच्यावर आपण प्रॉब्लेम पण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व करू. तोपर्यंत थँक्यू.